गुड मॉर्निंग गाईज, जय श्रीराम. काही एकदम बाशी सारखा उठलो आणि मम्मीने आपल्याला कामं लावून दिले. म्हणजे झोपेतून उठून टाकला आपल्याला मम्मीने. एक टाइम असं होतं मम्मी यायच्या आधी की तुमचं ओढ्यात 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत झोपून राहायचं. पण आता आपल्या जिंदगीचे एकदम लागून गेले. मम्मीने सकाळी सकाळी आपल्या रूमला सोफा आणायला पाठवला. आता आपल्या रूम मध्ये फक्त आपल्या पुरतच सामान होतं. ते डॉन लोक आले म्हणून यांच्याकरता सोफा आणलाय. म्हणजे या घरात फक्त तुमचा औरात होता, बाकीचं सगळं सामान आपलं दुसऱ्या घरी नंदुरबारला. कसा बसा तो सोफा इथून दरवाजातून काढला आणि घरी घेऊन आलो. त्यात पण आपल्याला शिव्या. म्हणजे अशी कोणती पदवी राहिली नाही माझ्याकरता जी मला भेटली नाही. रावण झालं, दैत्य झालो, राक्षस झालो, कुत्रे, सगळ्या प्रकारच्या शिवाय आपल्याला दिवसातून भेटत राहतात. आपले पप्पा बादशा बॉस ते तर यायची बाकी येते. ते आले तर डायरेक्ट चांबड्याचा बेल्ट होता आपल्यापर्यंत डायरेक्ट. मग सो जाऊ. मला आता असं वाटायला लागले 3 वर्ष मस्त एकटा राहायचो तेव्हा मज्जा यायची. आता आले आपल्या इथं, मग आता परत गँगचं शीट सुरू होऊन जाणार यांची. अभि डायरेक्ट सो जाऊ विषय होणे वाला आहे. मग काय, 2 घरातली बिघडलेली पोरं संध्याकाळी येऊन काय करतात, निघता फिरायला. आम्ही पण दोघं आलो लस्सी व्हायला. म्हणजे संध्याकाळी काहीच काम नसतं, फक्त गाडी काढतो आणि जिथं रस्ता दिसेल तिकडे फिरायला निघतो. पण आता हे सगळ्या गोष्टी पप्पा आल्यावर बंद होऊन जातील आपल्या. मग आलो इकडे संध्याकाळी परत मॅकडीला. खायला भूक लागली होती का तुमच्या वाला एकदम. तुमचा एकदम मोठा खाऊ गुल्ला डांगर आहे. खाण्याच्या बाबतीत तुमच्या वाला एकदम नो कॉम्पिटिशन आहे. मग रात्री परत ती बोट कॅडबऱ्या घेऊन आली. मामाने कॅडबऱ्या दिलं होतं. ती मला फक्त दाखवायला आली होती की मला दिलंय. मग तुमच्या वाने काय केलं, जे करायचं ते हिसकून घेतलं गाईस त्या सगळ्या. खालो गाइस, खालो चॉकलेट, खालो. येस, चॉकलेट चोर आहे गाइस. हा एक नंबरचा चॉकलेट.